काका नमस्कार. नमस्कार. काका तुमचं नाव काय? माझं नाव मारुती बाबूराव खताळ, राहणार वाद, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. काका तुम्ही जो ट्रुजॅनिक सीड कंपनीचा हा कुठला कांदा लावलेला होता? मी सर ते 2G गोल्डन गोल्डन ग्लोबल. ग्लो बरोबर. कांदा बियाणं साधारणतः तुम्ही कोणत्या महिन्यात टाकलं होतं काका? सरासरी मी मागच्या वर्षी दसऱ्या दिवशी बियाणं दसऱ्याच्या दिवशी बियाणं म्हणजे ऑक्टोबर मध्ये बियाणं टाकलेलं होतं. आणि लागवड साधारणतः तुम्ही कोणत्या महिन्यात केली होती? लागवड मी जवळजवळ 15 डिसेंबर किंवा 16-17 डिसेंबर 16-17 डिसेंबरला लागवड केली. आणि कांदा काढणीला किती दिवसात आला होता तुमचा? माझ्या मते कांदा काढणीचा म्हणजे महिन्याचा कालावधी होतो. 3.5-4 महिन्याच्या आत कांदा आला होता. 3.5-4 म्हणजे मार्चच्या 15 मार्च तर 30 मार्च 30 मार्च कांदा काढून झाला होता. 15 मार्च 30 मार्च दरम्यान कांद्याची काढणी पूर्ण होऊन गेली. टोटल किती बियाणं टाकलेलं होतं का तुम्ही हे मागच्या वर्षी? टोटल मी हे 14 किलो बियाणं टाकलं होतं. 14 किलो बियाणं टाकलं. 14 किलो बियाणामध्ये तुम्हाला हे किती एकर रान लागलं होतं तुमचं? माझं जो परफेक्ट 7 एकर रान पूर्ण झालं होतं. 7 एकर रान. 7 एकर रानात किती कांदा निघाला होता तुमचा? आता मला ट्रॅक्टरचं माप नाही सांगतो, जो 65 ट्रॅक्टर मी माल बाहेर काढला होता. बरोबर. 65 ट्रॅक्टर बाहेर जाळी लावून बरं तो. बरोबर. आणि तो तुम्ही स्टोरेज केला होता. मग स्टोरेज किती ट्रॅक्टर केला होता तुम्ही? ट्रॅक्टर मी जो 65 मध्ये 4-5 ट्रॅक्टर काढून टाकले. हो. 57-58 ट्रॅक्टर मी स्टोरेज केलेला होता. तर मग स्टोरेज करून तुम्हाला आज जर विचार केला तर 7-7.5 महिने तुमच्या कांद्याला 7 महिने पूर्ण झाले. 7 महिने पूर्ण झाले बुवा. काय वाटलं तुम्हाला कांद्याबद्दल? कांद्याची क्वालिटी वगैरे? साहेब, जर कांद्याच्या बाबतीत कौतुक करावं तेवढं थोडं आहे बरं का. बरोबर. कारण मला असं वाटत होतं की वर्षी नवीन बियाणं घेऊ, पण योगायोगानं मला कंपनीवाल्यांना म्हणजे आनंद वाटतो सांगायला. योगायोगानं आमची निलेश सरांची योगानं भेट झाली आणि सरांना माझी समस्या बोलून दाखवली. सर, आपल्याला बियाणाची उन्हाळ कांद्याची लागवड करायची. सरांनी हे मार्गदर्शन केलं की हे गोल्डन ग्लो हे बियाणं माझ्या गॅरंटीने वापरा. आणि वापरलं सर, पण मला पुरेपूर त्याचा फायदा मिळाला बरं सर. कांद्यात सड वगैरे एवढे दिवस ठेवून तुम्हाला काय वाटलं? नाही, सड तर झाली, नॉर्मल आहे बरं का. एका ट्रॅक्टरमध्ये किती माझ्या मतानं 10-20-30 किलोच्या पुढे सड नाही. एक ट्रॅक्टरला 10 ते 20 किलो सड निघेल. आणि मार्केटमध्ये त्याला भाव वगैरे कुठल्या पद्धतीत जातो? मार्केटचं जर कौतुक करावं साहेब, तर मला इतका आनंद वाटतो ना की मी उमराना मार्केटला माझा माल विक्रीला पाठवतो ना. उमराला मालाला गेल्यानंतर 10-20 व्यापाऱ्यांनी 10-20 शेतकऱ्यांनी तरी मालाची कौतुक केलंच पाहिजे का हे बियाणं कोणतं आहे तुम्ही बरं का. बरोबर. हो. आणि आपण आता शेतकऱ्यांना माल पण दाखवू शकतो आपल्या चाळीमध्ये. जो भरलेला माल आहे हा आपण पाहू शकतात. आज पण 7 महिन्यानंतर जाळीच्या थोड्या सुद्धा लेवल खाली आलेली नाही. बरोबर. आणि आज पण त्याच क्वालिटीचा माल दिसतोय. अजून किती ट्रॅक्टर तुमच्याकडे राहिलेले आहेत? माझ्याकडे 12 ते 13 ट्रॅक्टर शिल्लक आहे. कोणा शेतकऱ्याला शंका असेल तर तो आपल्या शेतात येऊन माल सुद्धा पाहू शकतो. बरोबर. आणि अजून हा पण तुम्ही आता बाहेर काढलेला आहे. पण म्हणजे जसाच तसा माल तुम्हाला आज वाटतो का? बरोबर. म्हणजे अजून 12 एवढा माल दिसतो सर. एवढ्या मालामध्ये माझ्या जास्तीत जास्त एक 60-70 किलोचे म्हणजे जो 70 ते 80 क्विंटल माल आहे आता. याच्यातून 60 ते 70 किलो माल फक्त डॅमेज निघालेले आहे. बरोबर. फक्त डॅमेज म्हणजे 60 क्विंटल मध्ये फक्त 60 किलो माल डॅमेज निघालेला आहे. मग तुम्ही आमच्या ट्रुजॅनिक सीड कंपनीच्या गोल्डन ग्लोबल या व्हरायटी बद्दल एकदम समाधानी आहात? एकदम समाधानी, अगदी मनापासून समाधानी. आणि या वर्षी तुम्ही मग किती बियाणं खरेदी केलेले? या वर्षी मी जो 22 किलो बियाणं खरेदी केली. 22 किलो बियाणं खरेदी केलेले. आणि भाऊन त्याचं मिळून सगळं मिळून तुमचं काहीतरी 40-45 किलो होतं. हो. पाहुण्याचं माझं ना जो 45-50 किलो जर मी खरेदी केलेली आहे. मग तुम्ही याच्याबद्दल एकदम समाधानी आहात? एकदम समाधानी. म्हणजे तुमचे बी किती आभार मानावं, कंपनीचे किती आभार मानावं असं म्हणजे वाटतंय बरं का. चालेल. धन्यवाद काका. असंच प्रेम राहू द्या आणि आमच्या कांद्यावर. आणि कोणाला शेतकऱ्यांना जर शंका असेल तर ते लाईव्ह इथं मनमाड जवळ एक वाद वराडी म्हणून गाव आहे, तिथं लाईव्ह येऊन कांदा पाहू शकतात. आजच्या मितीला सुद्धा त्यांच्याकडे 12 ट्रॅक्टर शिल्लक कांदा आहे आणि तो कांदा आपण इथे येऊन पाहू शकता. आज 7 महिन्यात स्टोरेज केलेला कांदा सुद्धा एकदम क्वालिटी आहे आणि एकदम जबरदस्त क्वालिटी कांद्याला मिळालेली आहे.
काका तुम्ही आभारी होत आम्ही आमच्या कंपनी थ्रू, आणि यावर्षी पण असंच लागवड करा. ओके, धन्यवाद काका. धन्यवाद.